भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए एक मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 20 जुलै 2024 शनिवार. आपल्याला माहीत होईल, तू त्यांना त्यांची फळाद्वारे ओळखाशील. लोक कटोरी झुडपातून द्राक्ष गोळा करता का? मॅथ्यू 7 अध्याय 16 वचन. परमेश्वरा येशू ख्रिस्त वर उपदेश करताना कसोटे संदेश ओळखण्यासाठी लोकांबरोबर एक चांगला सत्य सामायिक केला. ते सत्य आहे, तू त्यांना त्यांची फळाद्वारे ओळखशील. जेव्हा खरे संदेश असतील तेव्हा खोटे संदेश देखील आहेत. तुझ्याकडे राहील बेंडेस जेथे शैल्या आहेत. गौरवशाली देवदूत असताना सैतान होईल प्रकाश एक देवदूत म्हणून स्वतःला कसे आम्ही फरक करतो का? जरी तो त्याच बागदृष्ट्या पाहू शकतात, तरी आपण त्यांचे फळाद्वारे त्यांना ओळखू शकतो. एक काटा वनस्पती म्हणतात एक द्राक्ष सारखे फळ तयार करते. जरी दोन्ही सारखेच दिसत असेल तरीचा गोडपणा जेव्हा फळ चव होते तेव्हाची द्राक्ष ओळखता येते. त्याचप्रमाणे इस्रायली देशातील ब्रह्मफल फळ एक प्रकारचे फळ देतात सारखे बघा, परंतु जर आपण ते चवीन तर आपण बागू के ट्रेसमान फरकी आणि अंजीर. जरी बाहेरील बाजूस तेच दिसत असले तरी आपण त्यांचे फळ चवीन देवा फरक जाणून घेऊ शकतो. चांगले कधीच नाही वाईट पासून उभ्या जैतून वृक्षावर अंजीर कधीही वाढत नाही. बॅम्बल्समधून द्राक्षे उचलली जाऊ शकत नाहीत. एक वनस्पती स्वरूपात ह्याची फळातून स्पष्टपणे समजू शकतो. एक ग्रीक आहे की फळे सारखे आहेत. मुले कसेही करू आपण दरम्यान फरक कसे सांगता? देवाची अभिषेकित माणूस आणि दोघी एक खूपचुरी असल्याचे भासवितो. देवाचे हे फक्त त्यांचे फळांद्वारे ओळखले जाऊ शकते. एक माणूस फक्त फसवणूक करू शकतो फक्त थोड्या वेळासाठी आणि त्याची वास्तविक निसर्ग लवकरच त्यांची फळ माध्यमातून प्रकट होईल. आपण एक मध्ये स्वार्थीपणा शोधे तक संदेश आणि खोटे मंत्री. तो केवळ त्यांचे कल्पाचे स्वतःचे संगोपन करल्या फायदा आणि त्यांचे मेंढरासाठी कधीही आपले जीवन कधीही काढणार नाही. तेथे काही पुरुषी सदुकी होते. दिवस मध्ये परमेश्वरा येशू ख्रिस्त ते महान बदल बोलत होता. तवच ज्ञानशास्त्र वचनाची ज्ञानातून त्यांचे कार्य इतके व्यर्थ होते. ते सगन केले नाही. प्रभूसाठी आत्मिक फळे येशूला माहीत होते. फळे बदल म्हणूनच त्याने त्यांना तसे म्हटले. वाईट टांब आणि म्हणून मेंढ्याची कपड्यात ओढल्या देवाची मुले यासाठी स्वतःचे परीक्षण करायचे. आपण आपल्या मते फळे पाहू शकता का? तुला ख्रिस्ताचे स्वरूप आहे का? पुढील ज्ञानासाठी वचन आत्म्याचे फळाने सर्व चांगुलपणा धार्मिकता सत्य आहे. प्रभूसाठी काय स्वीकार्य आहे ते शोधून काढणे. एफेसिकर 5 अध्याय 9 वचन ते 10 वचन. दिवसासाठी बायबल वचन सकाळी स्तोत्र 26 अध्याय 27 अध्याय 38 अध्याय. संध्याकाळी कृत्ये 22 अध्याय. धन्यवाद.